हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी। शिक्षण मंत्र्याकडे रिपब्लिकन सेनेचे निवेदन। सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक नसल्याच्या प्रश्नावरून प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश दातार यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार हिवरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दीर्घकाळ शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किरण घोंगडे यांनी लक्ष वेधण्यासाठी थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांसह प्रतिकात्मक शाळा भरवली। दरम्यान या घटनेमुळे वातावरण तापले असून संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन युवा सेनेने केला आहे। यानंतर युवा जिल्हाध्यक्ष आकाश दातार यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लेखी निवेदन पाठवून घटनेची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना प्रशासनाने शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करणे अपेक्षित असताना उलट कार्यकर्त्यांना व गावकऱ्यांना धमकावले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच दोषीवर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन युवा सेना जिल्हाभर आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कशाची एवढी खुमखुमी आली? लहान लहान लेकरावरती ओरडताना लाज कशी वाटली नाही? शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी, राज्य सरकारने दखल घ्यावी। असला मुजोरपणा आणि जर खुमखुमी लयच असेल तर उतरवता येते एवढं लक्षात ठेवा। हिवरखेडा शाळेमध्ये शिक्षक भेटत नाही, तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडायच्यात। शाळा बंद पाडून प्रायव्हेट शाळा तुम्हाला चालवायच्यात आणि शाळा वाचवण्याचा कुणी जर पुढे येऊन प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देताय। गळ्यात निळा रुमाल असलेले निळं प्रतीक कशाचं आहे? कुठून आलाय हा मुख्य कार्यकारी अधिकारी? यांनी कधी आंबेडकरी कार्यकर्ता बघितला नाही का? त्या हिंगोलीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला, जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याला आंबेडकरी नेता म्हणून किरण घोंगडे यांची ओळख असताना तू कोण आहे म्हणून अशी मुजोर भाषा वापरतो? काय चूक आहे? शाळेला शिक्षक द्या म्हणणं चूक आहे? शाळा वाचवा म्हणणं चूक आहे? चिमुरडे तुमच्याकडे घेऊन येणं चूक आहे? लाज वाटली पाहिजे। लहान लेकरावरती वरडताना गप बसा। कोणती इज्जत चालली? तुझ्या घरी नाही आलं कुणी? ते त्या ठिकाणी न्याय मागण्याचं ते कार्यालय, तुमचं घर नाही। मागच्या 2-3 दिवसापूर्वी मौजे हिवरखेडा तालुका सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच प्रतिष्ठित नागरिक जिल्हा परिषद सीईओ हिंगोली यांच्या कार्यालयामध्ये गेले असता शिक्षका आमच्या शाळेला शिक्षक द्या अशा विनंती करण्यासाठी गेले असता संबंधित सीईओ यांनी उर्मट भाषेत, अर्वाच्य भाषेत पालकांना, विद्यार्थ्यांना आणि प्रतिष्ठित नागरिकांना जे उर्मट भाषा वापरून बोललेत आणि गुन्हे दाखल करण्याचे जे धमक्या दिल्यात, अशा जबाबदार अधिकाऱ्याला हे असं शोभत नाही। तुम्ही तुमच्या पदाची गरिमा ठेवा। तुमच्या कार्यालयात येणारा व्यक्ती, मग तो सुशिक्षित असो किंवा नसो, त्यांना तुमची बोलण्याची भाषा ही प्रामाणिक असली पाहिजे आणि मावळ भाषा असली पाहिजे। आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशीच आहे की संबंधित प्रकरणाची चौकशी करून सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत निवेदन दिलेलं आहे। सन्माननीय या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना देखील आपण निवेदन दिलेलं आहे। त्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होण्याची मागणी ही आपण रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करत आहोत। या 8 दिवसामध्ये जर गुन्हे त्यांच्यावर दाखल नाही झाले संबंधित अधिकाऱ्यावर, तर मग आपण रिपब्लिकन सेना दाखवेल हे आंदोलन काय असते, मग त्या संबंधित अधिकाऱ्याने रिपब्लिकन सेनेवर गुन्हे दाखल करावेत हे आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो।